उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीड निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 33 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली। ही कारवाई 19 आणि 20 जून रोजी करण्यात आली। यात पूर्ण इमारत, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे। यापुढेही अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार आहे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे। या पथकाने आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले। या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅक्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला। पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्यात बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले।